एका गावामध्ये एक लग्न चालू होतं आणि त्याची चर्चा त्या गावासह आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होत होती। आता एखाद्या गावामध्ये लग्न होतं याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे, कारण की गोष्ट मोठी होती कारण की त्यामध्ये असणारा जो नवरदेव आहे तो नवरदेव होता 90 वर्षाचा, तर त्या ठिकाणी जी नवरी आहे ती होती 75 वर्षाची। आता 90व्या वर्षी कोणी लग्न करतं का? 75 वर्षाची नवरी असते का? पण हे सत्य आहे आणि ते एका गावामध्ये घडलंय, म्हणूनच त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती। आणि 90 वर्षाच्या नवरदेवाने लग्न करण्याचा निर्णय का घेतला, 75 वर्षीय नवरी कशी मिळाली, कुठं घडलं हे सगळं हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे रामपूर, आणि या जिल्ह्यामधलं एक नरखेडा नावाचं गाव आहे, ग्रामपंचायत आहे, आणि याच हद्दीमध्ये राहणारे शफी मोहम्मद नावाचे 90 वर्षाचे आजोबा आहेत आणि ते नवरदेव झालेले आहेत। आता हे जे शफी मोहम्मद आहेत त्यांचा सुखाचा संसार काही वर्षांअगोदर सुरू झाला होता आणि यांच्या सुखी संसारामध्ये त्यांना 4 मुली सुद्धा झालेल्या होत्या। आता मुली मोठ्या झाल्या, 4ही मुलींचे लग्न लावून देण्यात आले आणि मग काही वर्षांनंतर त्यांची जी बायको आहे तिचं निधन झालं। आता बायकोचं निधन झालं, मुलींचे लग्न झाले आणि हे शफी मोहम्मद त्या ठिकाणी एकटेच राहू लागले। बघता बघता त्यांचं वय सुद्धा वाढू लागलं। पहिले ते हाताने करून खायचे, त्या ठिकाणी असणारं जे किराणा दुकान आहे ते चालवायचे, पण मात्र वय वाढत होतं, त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह चालू होता। त्यांची मदत करायला सुद्धा त्या ठिकाणी कोणी नव्हतं, कारण की मुली ह्या सासरी निघून गेलेल्या होत्या। आता त्यांची अवस्था ही बिकट झालेली होती, त्यांना खायचं प्यायचं बनवता येत नव्हतं, व्यवस्थित दिसत नव्हतं, म्हणून त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबत कोणीतरी असावं असा हट्ट या शफी मोहम्मद यांच्या 4ही मुलींनी धरला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता लग्न करा, तुम्ही आता लग्न करा। आता 90व्या वर्षी कोणी लग्न करतं का असाच प्रश्न त्यांनी त्यांच्या मुलीला देखील विचारला, पण त्यांनी सांगितलं की लग्न केवळ तुम्ही तुमच्या स्वतःची सोय करून घेण्यासाठी, तुम्हाला खाऊ पिऊ तुमची काळजी घेण्यासाठी तुमच्याजवळ कोणतरी असावं म्हणून तुम्ही लग्न करा असा हट्ट त्या मुलींनी धरला। आता या वयात मुलगी मिळेल का, नवरी मिळेल का असा देखील प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला होता, पण मात्र त्यांच्या मुलींनी माघार घेतली नाही आणि नवरीची शोधाशोध सुरू केली। आणि मग शोधाशोध सुरू केल्यानंतर त्याच शहरातील जे हुरमत नगर मोहल्ला आहे त्या परिसरामध्ये राहणाऱ्या एक 75 वर्षीय विधवा महिला होत्या आणि त्यांचं नाव होतं आरफाला। आरफाला यांचं सुद्धा लग्न काही वर्षांपूर्वी झालेलं होतं, पण मात्र त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं होतं आणि त्यासुद्धा एकाकी आयुष्य या परिसरामध्ये जगत होत्या, राहत होत्या, त्यांची सुद्धा काळजी करायला कोणी नव्हतं। मग अशाच एका भेटीदरम्यान या त्या नवरदेवाच्या 4 मुलींची आणि या आरफा यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्या मुलींनी या महिलेकडं विनंती केली आणि त्या महिलेनं मोठ्या प्रमाणात समजून सांगितल्यानंतर विनंती मान्य केली। आता 75 वर्षीय आरफेला या नवरीसाठी रेडी झाल्या होत्या आणि मग नवरी रेडी झाली म्हणल्यावर नवरदेवाला सुद्धा त्यांच्या मुलींनी तयार केलं, रेडी केलं। आता रेडी केल्यानंतर या दोघांचं लग्न अगदी थाटामाटात त्या ठिकाणी परिसरामध्ये लावून देण्यात आलं। जशी वरात निघते तशी वरात या शफी मोहम्मद यांच्या घरापासून त्या हुरमत नगर मोहल्ल्यापर्यंत अगदी वाजत गाजत निघाली आणि त्या वरातीमध्ये त्यांच्या 4 मुली होत्या, मुलींचे मुलं होते, नातवंड होते, आजूबाजूचे पाहुणे रावणे, गावातली मंडळी, तर काय आजूबाजूच्या परिसरातले लोकसुद्धा हे लग्न बघण्यासाठी या जिल्ह्यामध्ये आणि या नरखेडा गावामध्ये मोठ्या प्रमाणात आलेले होते। आता यांचा सुखीचा संसार सुरू झालाय, दोघांचं लग्न झालंय, पण मात्र नवरदेव 90 वर्षाचा आहे, नवरी 75 वर्षाची असल्यामुळं
ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आणि लोकांना एक मोठी उत्सुकतासुद्धा वाटते। आता हे सगळं जे लग्न आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।